नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे गायत्री म्हणत असते की दिनेश, अरे मी इथे नव्हते तर लक्ष्मीपूजनाचा मान तू मानसीला द्यायला निघाला होतास ना. तसंच त्यांच्या घरच्या लोकांना सुद्धा आमंत्रण तुम्हीच दिलेत वाटतं, म्हणून तर ते सगळेजण इथे आलेत ना. तेव्हा दिनेशला आता काय बोलावं काही कळत नाही, कारण गायत्री माणसांसमोरच त्यांचा अपमान करत असते. तेवढ्यातच आबा चहा घेऊन येते. तेव्हा दिनेश म्हणतो, आबा अगं दे ना दे, सगळ्यांना चहा दे, घेऊन आलीस ना तू. तेव्हा इथे आता आभा सगळ्यांना चहा वगैरे देत असते आणि ती आता विनीतला चहा द्यायला जाणार. तेवढ्यातच टेबलमध्ये तिला ठेच लागते. टेबलमध्ये तिचा पाय अडकतो आणि सगळा चहा इथे विनीतच्या अंगावरती सांडतो. त्याचा कुर्तासुद्धा खराब होतो. तेव्हा इथे आता लगेचच शोभाला राग येतो आणि म्हणते, अगं हे हे काय केलंस तू? तुला बघून चालता येत नाही का? सगळा चहा त्याच्या कुर्त्यावरती सांडलास. अगं त्याचा कुर्ता खराब केलास ना तू. तेव्हा इथे आता विनीत इट्स ओके असं म्हणालेला असतो, पण तरीसुद्धा शोभाला खूप जास्त राग येतो. तेव्हा मामा म्हणत असतात, अगं शोभा, विनीत म्हणाला ना इट्स ओके म्हणून, मग तू कशाला उगाच तिला आता ओरडतेस? तेव्हा शोभा म्हणते, तो का म्हणेल काही, पण ती देणार आहे का त्याचा कुर्ता आता भरून? एवढा छान कुर्ता खराब झाला ना. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की एवढी खाष्ट सासू जर आभाला मिळाली तर किती मजा येईल ना. तर इथे आता गायत्रीच्या मनामध्ये वेगळाच विचार आलेला असतो. तर ही खाष्ट सासू जर आभाला मिळाली तर तिला आनंदच होणार असतो. तेवढ्यातच इथे विनीत आता म्हणत असतो की कुठे जायचं आहे, म्हणजे मला कुर्ता धुता येईल ना. तेव्हा इथे आभा म्हणत असते, खरंच सॉरी हां, माझ्यामुळे तुमचा कुर्ता खराब झाला. तेव्हा इथे विनीत म्हणतो, इट्स ओके, चुकून झालं तुमच्याकडून. तेव्हा आभा म्हणते, तुम्ही एक काम करता का, तुमचा कुर्ता माझ्याकडे द्या, मी तो धुवून तुम्हाला व्यवस्थित करून देते. तेव्हा विनीत म्हणतो, अहो आता एवढ्याशा चहासाठी एवढाच भाग भिजला आहे, तुम्ही माझा पूर्ण कुर्ता ओला करणार आहात का? जाऊ दे, फक्त सांगा मी पुसून काढतो. तेव्हा आभा म्हणते, नाही हो, जेवढा तुमचा कुर्ता खराब झाला आहे ना, मी फक्त तेवढाच धुते आणि इथे सुकून देण्याची जबाबदारी माझी, तुम्ही द्या तर माझ्याकडे. तेव्हा विनीत कुर्ता आता आभाकडे देतो. आभा म्हणते, तुम्ही बसा, मी लगेच येते. त्यानंतरला इथे तेजस म्हणत असतो की आई, तुम्ही इथे आलात ना, खरंच आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आनंद झाला. तेव्हा इथे आता बंटी म्हणत असतो की काका, तू इथे काकूच्या आईला आई अशी हाक मारतोस का? म्हणजे काकूची आई तुझी आई झाली, मग आपली आजी, मग काकू आपल्या आजीला मावशी असं का म्हणते, आई असं का म्हणत नाही? तेव्हा इथे तेजस म्हणतो, ए बाबा, तुझे प्रश्न आता बंद कर बरं, बंटी आणि त्याचे प्रश्न. तेव्हा इथे मानसी म्हणते, बंटी मी तुला सांगते, म्हणजे कसं आहे ना, मी जेव्हा या घरामध्ये पहिल्यांदा आले होते तेव्हा मी मावशींना भेटले होते. तेव्हा मी त्यांना मावशी अशी हाक मारली होती. त्याच्यानंतरला मी जेवढ्या वेळा त्यांना भेटले मी मावशीच म्हणाले, म्हणून मी लग्नानंतरसुद्धा त्यांना मावशीच अशी हाक मारते. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, आणि मलासुद्धा मानसीने मावशी म्हणलेलं आवडतं, म्हणून मी तिला म्हणू देते. तेव्हा इथे शोभा म्हणते की हा मुलगा खरंच खूप हुशार आहे हां. गायत्री मॅमचा मुलगा आहे ना, म्हणून त्यांच्यासारखाच अगदी हुशार आहे आणि त्याच्यावरती संस्कार मात्र प्रभूंचेच आहेत. तेव्हा इथे गायत्रीला राग येतो. गायत्री म्हणत असते, म्हणून मी म्हणत होते की अंशला इथे घेऊन येऊ नका म्हणून. बरं अंश बाळा, चल आता आतमध्ये जा, या लोकांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे ना. तेव्हा अंश म्हणतो की मम्मा, मला थोडा वेळ इथे थांबू दे ना. तेव्हा इथे गायत्री म्हणते, नाही आहे अंश, अजिबात हट्ट करायचं नाही, चल त्यांना महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण आतमध्ये जाऊया. तेव्हा इथे तेजस म्हणतो, बंटी हे बघ ऐक मम्माचं, जा बरं आतमध्ये जा. तेव्हा गायत्री म्हणते, त्याचं नाव अंश आहे, कळलं ना, बंटी नाही. तेव्हा इथे तेजस म्हणतो की अंश बाळा, जा बरं आतमध्ये जा. आणि आता गायत्री घेऊन जात असताना तेजस म्हणतो की बंटी, जा आतमध्ये बंटुकल्या, बंटेश्वर, असं तो त्याला मुद्दामून आता गायत्रीच्या समोर बंटी या शब्दानेच हाका मारत असतो. त्यानंतर लाभा आता कुर्ता व्यवस्थित वॉश करते आणि जेवढा भाग आता ओला झालेला असतो इस्त्री मारून आता तो व्यवस्थित त्याला सुकवूनसुद्धा देते. तेव्हा इथे आबा म्हणते, सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला इथे असं बसावं लागतंय, इतके मोठे बिझनेसमॅन तुम्ही. तेव्हा इथे आता विनीत म्हणत असतो, मी काही एवढा मोठा बिझनेसमॅन वगैरे नाही आहे, माझ्या आईला आहे ना वाढवून वाढवून सांगायची सवय आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे आबा म्हणते, अहो मग काय झालं, तुम्ही आहात म्हणून सांगितलं असेल ना.
तेव्हा विनीत म्हणतो की माझी स्वतःची कॅब आहे आणि मी कॅब चालवतो, मी माझ्याच गाडीवरती ड्रायव्हर आहे, मग त्याच्यात एवढं काय आईने सांगावं वाढवून वाढवून. तेव्हा आभा म्हणते अहो मग काय झालं, पण स्वतःची तर गाडी आहे ना, स्वतः ती चालवता, स्वतः कष्ट करता आणि पैसे कमवता. त्याच्यानंतरला आता आभाने व्यवस्थित इस्त्री वगैरे केलेली असते. तेव्हा विनीत म्हणत असतो की हे बघा, हे माझं कार्ड आहे, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर कुणाला कॅब हवी असेल तर मला नक्की कळवा. तेव्हा इथे आभा म्हणते हो नक्की, आणि ती त्याचं कार्ड घेते आणि आता ठेवायला सुद्धा जाते. त्याच्यानंतरला विनीतचा कुर्तासुद्धा तिने सुकवून वाळवून व्यवस्थित दिलेला असतो इस्त्री वगैरे करून, आणि मग विनीतसुद्धा तयार होऊन आता बाहेर येणार असतो. तेवढ्यातच इथे आता जे काही जुने फोटो वगैरे असतात ते इथे मानसी मामाला दाखवत असते. तेव्हा मामा म्हणत असतात की आता आपलीसुद्धा जाण्याची वेळ झालेली आहे, आणि ते म्हणतात अगं मानसी, तुला तुझ्या आईबरोबर गप्पा मारायच्या नाही आहेत का? जा ना, संपदा तू आणि मानसी दोघीजणी आतमध्ये जा, गप्पा वगैरे मारा. तेव्हा इथे मामा म्हणत असतात हळूहळू शोभा, जरा दमानं खा. त्याच्यानंतरला इथे संपदा आता देवाचा आशीर्वादसुद्धा घेते. देवाचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर इथे मानसीने हातामध्ये आता एन्व्हलप आणलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पैसे असतात. तेव्हा इथे संपदा म्हणत असते की मानसी, कशी आहेस तू बाळा, बरी तर आहेस ना? आणि इथे आता ती म्हणत असते की अर्ध्या माणसांनी तुला स्वीकारले आणि अर्ध्या माणसांनी नाही, पण आता जेव्हा सगळेजण तुला स्वीकारतील ना, तेव्हाच मी इथे परत येईन. पण तुला बघून, तुला भेटून मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते आई मलासुद्धा, आणि मानसी म्हणते की आई हे घे. तेव्हा इथे संपदा म्हणत असते की हे सगळं काय आहे? तेव्हा इथे मानसी म्हणते की आई माझा पहिला पगार. तेव्हा इथे संपदा म्हणते अगं तुझा पहिला पगार मला का देतेस तू? याच्यावरती तुझ्या घरच्या लोकांचा अधिकार आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते आई हे बघ, याच्यावरती फक्त माझ्या घरच्या लोकांचा नाही तर तुमचासुद्धा अधिकार आहे. आणि तुला खरं सांगू का, मला मावशीने सुद्धा सांगितलं की आईलासुद्धा पैसे दे म्हणून. मी त्यांनासुद्धा थोडे पैसे दिलेत आणि हे तुलासुद्धा ठेव. तेव्हा इथे कुठे नोकरी करतेस असं सुद्धा संपदा विचारते. तेव्हा मानसी म्हणते की आई कुणाला सांगू नको, कारण घरामध्ये मी कुणाला काही सांगितलेलं नाही आहे, मी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते. तेव्हा इथे संपदा म्हणते अगं पण तिथे कशाला, तेजसरावांना माहिती आहे का? तेव्हा मानसी म्हणते नाही, पण हे बघ, त्यांना जर कळलं ना मी नाईलाज म्हणून जॉब करते तर ते मला करू देणार नाहीत, म्हणून मला आता गरज आहे तर मला जॉब करू दे प्लीज. तेव्हा संपदा म्हणते ठीक आहे, पण तू हे सत्य तेजसरावांना लवकरात लवकर सांग. आणि इथे दोघी आता एकमेकांची काळजी घ्या असं सांगतात. आणि इथे मानसीने आता संपदाला पैसेसुद्धा दिलेले असतात. त्यानंतरला संपदा म्हणते की अरे देवा, मी विसरलेच, मी तुमच्या सगळ्यांसाठी इथे फराळाचं आणि गिफ्ट घेऊन आली आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो की आई तुम्ही इथे आलात, आम्हाला सगळ्यांना खरंच खूप आनंद झाला. तुम्ही इथे आल्यानंतर गायत्री वहिनीने तुमचा अपमान केला, जे की त्यांनी खूप चुकीचं केलं, त्यांना असं करायची काहीच गरज नव्हती. पण हे बघा, आईने तुम्हाला खूपच जास्त मोठ्या मनाने आणि साफ मनाने इथे बोलावलं होतं सण साजरा करायला, पण गायत्री वहिनींना ते बघता आलं नाही. पण मी सगळ्यांच्या वतीने तुमची माफी मागतो. तेव्हा इथे संपदा म्हणत असते की त्याची गरज नाही आहे, पण तेजसराव खरं सांगू का, आता मी इथे येणार नाही. जेव्हा या घरातली सगळीच माणसं माझ्या मुलीचा सून म्हणून स्वीकार करतील तेव्हाच मी इथे येईन. अर्ध्या माणसांनी तिला स्वीकारले पण अर्ध्या माणसांनी नाही, आणि जोपर्यंत सगळे स्वीकारत नाही तोपर्यंत काही मी इथे आता पुन्हा येणार नाही आहे. तेव्हा आता ही साडीसुद्धा तुम्ही परत घ्या असं संपदा म्हणत असते. तेव्हा शोभा तिच्या हातातून साडी खेचून घेते आणि म्हणते अगं असं काय करतेस तू? संपदा हे बघ, ती साडी त्यांनी मानाने दिली, त्याच्यामुळे ती परत करू नकोस. हवं तर ती तू माझ्याकडे दे, मी ठेवून घेते आणि नंतर मी तुला ती परत करेन. तेव्हा इथे आता संपदा म्हणत असते की हे बघा, माझी मुलगी मनातलं काही बोलणार नाही, पण तुम्ही तिला सांभाळून घ्या. तिचं काही चुकलं ना तर मुलीच्या हक्काने तिला तुम्ही ते पटवून सांगा, ती तुमचं नक्की ऐकेल, तुम्हाला उद्धटसुद्धा बोलणार नाही. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते नाही नाही, तुमची मुलगी खरंच खूप गुणाची आहे हो, ती कशाला चुकेल, आणि मी तिला कधीच काही बोलणार नाही, कारण चुकण्यासारखं ती काही करतच नाही. आणि हे बघ मानसी, आता तू काही रडत बसणार आहेस का सारखी? मी आली आहे ना तुला भेटायला, तुम्हीसुद्धा कधी कधी आम्हाला भेटायला या.
तेव्हा इथे मानसी आता नमस्कार करत असते. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते की तेजस, किती वेळा सांगितलं तुला, आता दोघांनी जोड्याने इथे नमस्कार करायचा असतो. तेव्हा इथे मामा मामींनासुद्धा नमस्कार करण्यासाठी तेजस आणि मानसी दोघेही पुढे येतात. तेव्हा इथे मामा आणि मामी दोघेही म्हणत असतात की दोघेही सुखी राहा म्हणून. त्याच्यानंतरला इथे मामांनी आता मानसीसाठी एक गिफ्ट आणलेलं असतं. मानसी म्हणते, मामा हे कशासाठी? तेव्हा मामा म्हणतात, अगं कशासाठी म्हणजे काय, लग्नानंतर तुझी पहिली दिवाळी आहे ना, मग तुला मामाकडून गिफ्ट नको आहे का? आणि 1 मिनिट, अजून एक महत्त्वाचं गिफ्ट आहे माझ्याकडे, ते तुम्हा दोघांसाठी आहे. तर हे आहे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट. हे मॅरेज सर्टिफिकेट आहे ना, याच्यामुळे आता तुमचं लग्न अगदी लिगली व्यवस्थित झालेलं आहे. तेव्हा इथे आता मामा म्हणत असतात, सौ मानसी तेजस प्रभू हे नाव आहे तुझं, सहीसुद्धा तुला आता अशीच करायची आहे. तर इथे मॅरेज सर्टिफिकेटसुद्धा आलेलं असतं, पण तेजसला काही खास याचा आनंद झालेला नसतो. पण इथे मानसीला खूप जास्त आनंद झालेला असतो आपलं मॅरेज सर्टिफिकेट बघून, कारण गव्हर्मेंटमध्ये सुद्धा आता त्यांची नोंदणी झालेली असते. त्यानंतरला इथे आता संपदा सगळ्यांना गिफ्ट देत असते. एक गिफ्ट मानसीला सुद्धा देते, त्याच्यानंतर तेजसला, त्याच्यानंतर दिनेशला, इथे आता सुगंधाला, त्याचबरोबर नानांना आणि आभालासुद्धा गिफ्ट दिलेलं असतं. त्याच्यानंतरला इथे आता सूरजचं गिफ्ट हे आणलेलं असतं, पण सूरज तिथे नसतो. तेव्हा नाना म्हणतात की सूरज घरामध्ये नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की आई, सूरज भाऊजी नंतर येतील, त्यांचं गिफ्ट तू माझ्याकडे दे, मी देईन त्यांना. तेव्हा इथे आता सूरजला देऊन झालेलं असतं आणि गायत्रीलासुद्धा एक गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा इथे संपदा म्हणते की गायत्री मॅडमसाठी सुद्धा गिफ्ट आणलं होतं, पण त्या इथे नाही आहेत ना, तू एक काम कर मानसी, आम्ही गेल्यानंतर तू त्यांना एक गिफ्ट दे. तेव्हा मानसी म्हणते, नाही नको आई, 2 मिनटं थांब, मी त्यांनासुद्धा इथे बोलावते. तेव्हा इथे मानसी म्हणते की तू आणलेस ना, तुझ्या हातानेच तू त्यांना हे गिफ्ट दे. तेव्हा आता मानसी गायत्रीला बोलवण्यासाठी जाते. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते की हे बघ, तुला आता अंश इथे राहता येणार नाही आहे, तू आता आलास ना, 2 दिवस राहिलास ना, आता तू हॉस्टेलला परत जा. तेव्हा इथे अंश म्हणत असतो की मम्मा, अगं दिवाळीची सुट्टी खूप असते, तेव्हा तुम्हाला तुझ्याबरोबर इथे राहू दे ना, मला तुझ्याबरोबरसुद्धा टाईम स्पेंड करायचा आहे. मग मला तू का जायला सांगतेस, तिथे गेल्यानंतर मी बोर होईन ना. तेव्हा इथे गायत्री म्हणते की बाळा, हे मम्मा कशासाठी करते, तुझ्या इथे भविष्यासाठी करते ना, तुझ्या चांगल्या लाईफसाठी करते. मम्मा जे काही करते, आईवडील जे काही करतात आपल्या मुलांसाठीच करत असतात ना, जसं मी तुझ्यासाठी करते. तेव्हा इथे आता लगेच ते आपल्या मुलाला मिठी मारते. तेव्हा अंश म्हणत असतो की मम्मा मला माहिती आहे तू माझ्यासाठीच हे सगळं करतेस, म्हणून तर मी तिथे राहतो ना, मी येण्याचा हट्टसुद्धा करत नाही, फक्त सुट्टीमध्ये मला येऊन तुझ्याबरोबर टाईम स्पेंड करावासा वाटतो. मम्मा प्लीज मला तुझ्याबरोबर काही दिवस तरी इथे राहू दे. तेव्हा इथे आता गायत्री म्हणते की बरं ठीक आहे, तू राह इथे, सुट्टी संपल्यानंतर जा. तेव्हा मानसी आता दरवाजा नॉक करते. तेव्हा गायत्री म्हणते काय आहे? तेव्हा मानसी म्हणते की मॅम, माझी आई आहे ना, जायला निघाली, तिने आपल्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत, तुम्ही प्लीज येता का थोडा वेळ बाहेर आणि गिफ्ट घेता का? तेव्हा गायत्री म्हणते बरं ठीक आहे. अंशने सांगितलेलं असतं की मम्मा मी इथे थांबतो, हवं तर मी रूमच्या बाहेरसुद्धा जाणार नाही, मी रूममध्येच बसून राहीन, पण मला राहू दे. त्याच्यानंतरला इथे आता संपदा म्हणत असते की गायत्री मॅम, आम्ही निघतोय, तुमच्यासाठी सुद्धा छोटंसं गिफ्ट आणले आम्ही, पण हे बघा, आमच्या इथे येण्यामुळे तुम्हाला राग आला असेल, तुम्हाला त्रास झाला असेल, तर खरंच सॉरी, पुन्हा असं होणार नाही. त्यानंतरला आता सगळेजण बाहेर पडत असतात. तेव्हा निधी म्हणत असते की आई, आपण इथे आपला अपमान करून घेण्यासाठी आलो होतो का गं? या लोकांनी एवढ्या थोड्या वेळामध्ये आपल्यासमोर आपल्या ताईच आणि आपला एवढा अपमान केला, आपला केला तर केला, आपल्यासमोर ताईचा सुद्धा केला. आपण असताना एवढं बोलतात तिला, आपण नसताना ताईला या घरामध्ये काय सहन करावं लागत असेल ना. तेव्हा शोभा म्हणते काही सहन करायला लागत नाही आहे, तिच्या डोक्यावरती निदान छप्पर तरी आहे ना, 2 वेळचं तिला मानाने गिळायला तरी मिळतं आहे ना, तेच खूप आहे. तोडका मोडका का होईना, पण संसार तिचा सुरू आहे ना, त्याच्यात आनंद माना ना, कशाला उगाच छोट्या मोठ्या गोष्टीचा राग म्हणताय. तेव्हा निधी म्हणते नाही, पण म्हणून त्या घरामध्ये ताईने लग्न केलं आहे का, तिला विनाकारण हे सगळं का सहन करावं लागतं आहे. तर इथे आता लगेचच तेजस धावत पळत येतो आणि म्हणतो की आई, मला थोडं तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघा, तुम्ही इथे खरंच आलात ना, आम्हाला खूप आनंद झाला, आम्हीसुद्धा तुम्हाला भेटायला येऊ शकतो ना.
तेव्हा संपदा म्हणते, हो हो, तुम्ही येऊ शकता ना आम्हाला भेटायला. तेव्हा इथे तेजस म्हणतो की आई, जेव्हा मी पहिल्यांदा संपतरावांना भेटलो होतो ना, तेव्हा माझा गैरसमज झाला होता आणि त्यांचासुद्धा. तेव्हा इथे आता त्यांचा काय गैरसमज झाला होता ते तेजसला आता त्यांना सांगायचं असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता मानसी तेजसला उठणं लावत असते, कारण इथे सुगंधाने सांगितलेलं असतं की उठणं लावून घ्यायचं म्हणून.